आता क्षणाची मोठी बातमी। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे भागात हत्या करण्यात आलेली आहे। वांद्रे पूर्व भागातील ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। निर्मल नगर या भागामध्ये त्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला आणि यातील एक गोळी सिद्दीकींच्या छातीवर लागली। जखमी अवस्थेतील बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला। बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांनी लीलावती रुग्णालयाबाहेर गर्दी केलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले। दरम्यान सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी एक पिस्तूलही ताब्यात घेतल्याचं कळतंय। त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या या हत्येनंतर अनेक अटकळी ज्या त्या बांधल्या जात आहेत। अंदाज व्यक्त केले जात आहेत की नेमकं काय कारण असावं आणि बाबा सिद्दीकींवरती हा हल्ला झाला असावा। यामध्ये राजकीय वैमनस्यातनं हा सगळा हल्ला झालेला आहे का, की बाबा सिद्दीकी स्वतः एक नावाजलेले बांधकाम व्यावसायिक होते, त्या व्यवसायाच्या स्पर्धेत त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आला का, असे देखील अंगाने पोलिसांचा तपास जो आहे तो केला जातोय। जो आरोपी फायरिंग करके गए थे उनको हमारी टीम ने पीछे भाग के ताबे में लिया है, जिसके अंदर से 2 आरोपी हमारे ताबे में हैं और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है। सभी पकड़े हैं और हमको एक पिस्टल मिली है और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है। याचबद्दलचा अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। लीलावती रुग्णालयाबाहेरून तिथल्या सगळ्या घडामोडी पोहोचवतात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील। आणि ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकींवरती हल्ला करण्यात आला त्या घटनास्थळावरून थेट आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी। सुरुवातीला मी जातोय सुष्मिताकडे। सुष्मिता, दुर्दैवाने बाबा सिद्दीकी यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। आत्ता या क्षणाचा अपडेट काय? गृहमंत्री स्वतः लीलावती रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत। खरं तर ही बातमी ज्या वेळेला समोर आली त्याच वेळेला अनेक प्रश्न निर्माण झालेले होते की बाबा सिद्दीकी ज्यांना सुरक्षा देण्यात आलेली होती प्रशासनाकडनं, शासनाकडनं, तरी सुद्धा हा अशा पद्धतीचा हल्ला का करण्यात आला, कशा पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला हे आता थोडंसं स्पष्ट झालेलं आहे, ज्यामध्ये 3 राऊंड फायर करण्यात आलेले होते। आता आपण जर लीलावती रुग्णालयामध्ये बघितलं तर आतमध्ये त्यांचे कुटुंबीय, आप्तजन हे येऊन पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा याच ठिकाणी आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचा चाहते जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत। मुळात या हत्येमागचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही, कारण राजकारणापलीकडचं बाबा सिद्दीकी यांचं वर्चस्व हे बांधकाम क्षेत्रामध्ये होतं आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती यशाची शिखरं चढत असतो तर कुठेतरी त्याच्या मागे अनेक अर्थांनी क्लेश असेल किंवा दुश्मनी असेल हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातनं वैमनस्य कुठल्याही पद्धतीचं होतं का याचाही तपास आता पोलीस प्रशासन करत आहेत। आणि या संपूर्ण घटनेनंतर आपण जर बघितलं तर वांद्रे परिसरातील या लीलावती रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी झालेली आहे। दोन्ही बाजूने रस्ता हा संपूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे। पोलिसांचा जादा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या क्राऊडला, या गर्दीला हटवण्याचं काम सुद्धा ते करतात। परंतु बाबा सिद्दीकी यांच्या एकूणच राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर काँग्रेसमध्ये ते इतके दिवस होते, परंतु अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि आता जी माहिती समोर येते अजित पवार सुद्धा लीलावती रुग्णालयामध्ये येणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी कडक आदेश दिलेले आहेत की या संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल। पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे, परंतु अजूनही काही लोक असे आहेत की जे संशयित आहेत आणि फरार आहेत। तर या संशयितांवरती सुद्धा कारवाई केली जाते। संपूर्णपणे हा रस्ता जो आहे हा आता ब्लॉक झालेला आहे। संपूर्ण रस्ता हा वाहनांना खुला व्हावा याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो। अगदी लोक रस्त्यावरती बसलेले आहेत, कारण बराच वेळ हे लोक या ठिकाणी थांबून होते आणि आता त्यांनी थेट रस्त्यावरती थांबून त्यांची प्रकृती बद्दलचे जे अधिकृत अपडेट्स आहेत ते यावे याकरता प्रयत्न करत आहेत। पोलिसांनी या संपूर्ण गर्दीला हटवायला सुरुवात केलेली आहे। तब्बल 1 ते 1.5 तास झाला स्वतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे लीलावती रुग्णालयामध्ये आहेत। बाबा सिद्दीकी यांचे कुटुंबीय आतमध्ये आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीची ही घटना आहे अतिशय गंभीर आहे। राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा तर होणारच आहे, राजकीय पडसाद याचे पाहायला मिळणार आहेत। पण ज्या राज्यामध्ये
राजकीय लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय, हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतो. किशन, सुष्मिता, तो आपल्याबरोबर अशीच थांब. आपले सहकारी श्रीकृष्ण आवटी आता या क्षणाला बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरून आपल्याबरोबर आहेत आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला होता. बाबा सिद्दीकी यांचे बहुतांशी मोठ्या कलावंतांशी संबंध होते, नातं होतं त्यांचं. आणि संजय दत्त स्वतः सिद्दीकी कहीं ना कहीं उसमें भी ये पूरे कांड में हाथ है. दुर्भाग्यपूर्ण है. मैं उनके परिवार को अपना शोक जताना चाहूंगी. जीशान खुद एक MLA हैं और मैं उम्मीद करूंगी कि महाराष्ट्र में इस तरीके की सरकार जो ना जनता के हित में काम करती हो, ना जनहित की हो, या जन नीतियों के हिसाब से बनी हो, या जन विश्वास को लेकर बनी हो, उस सरकार को बिल्कुल नैतिक धर्म नहीं है एक दिन और सरकार में बने रहने का. शिवसेनेच्या खासदार, उभाटा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सरकारवरती टीका केलेली आहे. जाऊयात कृष्णा आवटीकडे. कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी आता क्षणाला ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करण्यात आला, म्हणजे अर्थातच बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरचा परिसर त्या ठिकाणी ते आहेत. कृष्णा, काय अपडेट? विशाल, जे बाबा सिद्दीकी आहेत यांची बैठक संपवणे म्हणजे खरं तर पाहायला गेलं तर जे जिशान सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आहे यांच्याच कार्यालयात बसून त्याची बैठक संपवून पुढे येत असताना जे 9:15च्या दरम्यान जे आहे बाबा सिद्दीकी यांच्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू देखील झालेला पाहायला मिळतं. खरं तर या बाबा सिद्दीकी यांच्यावरती एकूण 3 राऊंड फायर करण्यात आलेले पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो, मी सध्या त्याच ठिकाणी उपस्थित आहेत, घटनास्थळी उपस्थित आहे. आपण पाहू शकतो पोलीस देखील याच ठिकाणी पंचनामा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर बाबा सिद्दीकी यांच्यावरती 3 राऊंड फायर करण्यात आहे. जी एक गोळी जी आहे त्यांच्या छातीला लागली असेल आणि दुसरी जी गोळी आहे त्यांच्या हाताला लागली पाहायला मिळत आहे. आणि तसं पाहायला गेलं तर घटनास्थळी देखील 6 जे बंदुकीचे जे पुंगळ्या आहेत, ज्या काडतुसं म्हणू शकतो किंवा पुंगळी म्हणू शकतो, ज्या पुंगळी आहेत एकूण 6 जे पुंगळी जे आपण घटनास्थळी पाहायला मिळत आहे. आणि खरं झालं तर जे गुन्हे शाखेकडून देखील जी याची चौकशी केली जाताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर जे बंदुकीची पुंगळी जी आहे ही अनेकदा यांच्यावरती जे सिरियल नंबर्स असतात त्या देखील जे गुन्हे शाखेकडून जे आहे ती त्याची नोंद करून त्यांची चौकशी करून पंचनामा करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर बाबा सिद्दीकी जे आहेत हे मोठे काँग्रेसचे नेते होते आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी जे अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला त्यानंतर काही दिवसांपूर्वी देखील त्यांना धमकीचा फोन देखील आला होता आणि त्याच काही दिवसानंतरच थेट त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला, त्यांचा मृत्यू पाहायला मिळत आहे. खरं तर बाबा सिद्दीकी जे आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे बॉलिवूड असतील असे मोठ्या प्रमाणात बॉलिवूड कलाकार असतील आणि राजकीय देखील असतील, अगदी नगरसेवकापासून ते आमदारापासून खासदार ही मोठी राजकीय देखील त्यांची पाहायला मिळत आहे. आणि बाबा सिद्दीकी पाहायला गेलं तर अगदी बॉलिवूडमध्ये सलमान खान असतील, संजय दत्त असतील, अनेक मोठे जे बडे नेते आहेत, शाहरुख खान असतील, हे यांचे देखील यांच्याशी संबंध आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. खरं तर बाबा सिद्दीकी यांना त्यात जी गोळी जे अज्ञातखोरांनी हल्ले केलेले आहेत त्यात त्यांचा मृत्यू देखील पाहायला मिळतात. खरं तर पोलिसांकडून जे आहे जे 2 लोकांना देखील अटक करण्यात आलेली आणि त्यांची ओळख देखील पटवण्यात येत आहे. पुढील देखील कारवाई आणि खरं तर जे घटनास्थळी जे आहेत घटनास्थळी जे दुचाकीवरती स्वार होते, खरं तर हे आधीपासूनच दबा धरून बसले होते का हे देखील मोठा प्रश्न पाहायला मिळतात. खरं तर मी सध्या त्याच खेरवाडी परिसरात उपस्थित आहे आणि या खेरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात 9:15च्या दरम्यान त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. त्याच दरम्यान देवीचं विसर्जन आहे, देवीचं विसर्जन देखील सुरू होतं आणि विसर्जन मिरवणुका सुरू होत्या आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके देखील फोडण्यात येत होते आणि याच दरम्यान त्यांच्यावरती जे हल्लेखोर होत आहेत त्यांनी देखील हल्ला केल्याचं पाहायला मिळतात. त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि खरं तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपण. माझा प्रश्न असा आहे, आपल्या दर्शकांना दाखवता येईल का की बाबा सिद्दीकींचं कार्यालय नेमकं कुठे, तो कोणता रस्ता, ज्या रस्त्यावरनं हल्लेखोर आले आणि ते निघून गेले तो रस्ता नेमका कुठला, हे जरा सविस्तरपणे कॅमेरा फिरून दाखवता येईल का?
अगदी अगदी विशाल मी दाखवू शकतो, मी कॅमेरा माझ्या विजय सरांना फोन सांगू शकतो की आपण पाहू शकतो अगदी थोड्याच हाकेच्याच अंतरावरती आपण पाहू शकतो जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आपण पाहू शकतो. जे काँग्रेसचे जिशान सिद्दीकी आहे त्यांचं कार्यालय जे आपण पाहू शकतो. अगदी पोलीस देखील या ठिकाणी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर जिशान सिद्दीकी हे यांचं कार्यालय जे आहे समोरच आपल्याला पाहायला मिळेल. याच कार्यालयातून जे बाबा सिद्दीकी आहे जी यांची मीटिंग संपवून 9:15च्या दरम्यान जे आहेत याच रस्त्यावरून आपण पुढे जे दुसरीकडे जात असताना मार्गस्थ होत असताना त्यांच्यावरती जे अज्ञात कोल्हानी हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर जे अगदी जे घटनास्थळ असेल किंवा ज्यांचं बाबा सिद्दीकी यांचं ऑफिस जे असेल अगदी हाकेच्या अंतरावरतीच आपण पाहू शकतो आणि हाकेच्या अंतरावरतीच आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर देखील किंवा घटनास्थळी देखील एकदम हाकेचं अंतर आहे आणि पाहायला गेलं तर याच ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल, श्रीकृष्ण, पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना आपल्याला या घटनेचा क्रम खरं तर सांगायचा आहे. आपण जर लक्षात घेतलं तर बरोबर 9:15 ते 9:30च्या दरम्यान एक बैठक आटपून बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र जिशान सिद्दीकी यांच्या जनसंपर्क कार्यालयात, जे तिथले बांद्रे पूर्वचे आमदार आहेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बाबा सिद्दीकी बाहेर पडले. आणखीन एक सांगायला पाहिजे की बाबा सिद्दीकी यांना बरोबर 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली होती. ही बैठक आटपून ते बाहेर पडले. त्याचवेळी समोरून नवरात्र उत्सवाच्या आपण जर पाहिल्या तर आज दसऱ्याच्या देवी विसर्जन मिरवणुका जात होत्या. फटाके मोठ्या प्रमाणात वाजवण्यात येत होते. त्याचवेळी जेव्हा बाबा सिद्दीकी तिथून चालत पुढे आले त्यांच्याबरोबर अर्थात त्यांचे सुरक्षा रक्षक कार्यकर्ते असणारच, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. त्यांच्यावरती लक्ष ठेवून असणारी जी काही हल्लेखोर होते, दबा धरून बसलेले, ते समोर आले आणि त्यांच्यावरती त्यांनी गोळीबार केला. 9:30 बजे के करीब ये घटना यहाँ पर हुई है. उसके बाद श्री बाबा सिद्दीकी को लीलावती हॉस्पिटल में एडमिट कराया गया है. 2 संदिग्ध लोग हैं जिसे हमने ताबे में लिया है और इसका आगे इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुंबई कर रही है. बाबा सिद्दीकी भाईला सगळे प्रेम करणारे लोक आहेत.